ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अप्यायन्तु ममाङ्गानि वः प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यात् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्वानिराकरणमेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्माः धीमहि सन्तो शान्तिः 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 यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनो मारुतिं नमत राक्षसान्तकं कर्पूरगौरवं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि। राधा मेरी मात है, पिता मेरे घनश्याम, इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। ॐ नीलाम्बुज श्यामल कोमलांगं सीता समारोपित वामभागं वनो महासायक चारु चापवो नमामि रामं रघुवंशनाथं प्रभु रामचंद्र भगवान की। ही दोघे ही प्रेम बोधले निज कार्यात विसरले आपण जाऊनी वहिले औषधी भार शोधावे। प्रेमामध्ये अत्यंत एकाग्र झालेले हनुमान आणि राम प्रभू या दोघांच्या प्रेम विलापामध्ये समय निघत चाललेला आहे हे डॉक्टरला कळलेलं आहे, सुषेण वैद्याला, आणि म्हणून त्यांनी विचार केला की आता या दोघांच्या नादाला लागण्यापेक्षा आपण आता औषध शोधणं आपलं कर्तव्य आहे, आणि म्हणून तो निघाला। विशल्य होय लक्ष्मणा ते कार्य साधी सुषेणा म्हणून लागला चरणा कार्य साधना साधावी। विशल्य होय लक्ष्मणा, शल्य जे झालेलं आहे ते विशल्य व्हावे त्या कार्यासाठी सुषेण जो आहे म्हणून तो चरणा लागलेला आहे प्रभूच्या। हे कोणी सुग्रीव उत्तर सुषेण निघाला सत्वर सकळ वानरांचा भार पर्वत शिखर वळंघने। सुग्रीव राजे सहकार्य करतो आहे जेणेकरून पटकन औषधी सापडेल आणि सूर्य उदय होच्या अगोदर लक्ष्मणाला उठवता येईल। सभी वानराचा भार सुषेण वैद्य राज सत्वर वळंघने पर्वत शिखर औषधी भार शोधावया। वानरांचा भार घेऊन सुषेण वैद्य पर्वताच्या वरती चढलेले आहेत। अति दीर्घ पर्वत शिखरे रमणीय गिरिकंदरे जळे पूर्ण सरोवरे कमळे मनोहरे शोभती। पर्वत आहे म्हटल्याच्या नंतर अत्यंत अफाट मोठा पर्वत आहे, त्याच्यावरती गिरिकंदर आहे, शिखर आहेत, झाड झुडप आहेत, तलाव आहेत, आणि त्या तलावामध्ये सुंदर अशी फुलं उगलेली आहेत कमळाची। अगराची झाडे बहुत चंदन डोंगर बहकत पन्नाग चाफे परिजात पर्वती बहुत पुष्प जाती। अगरांची सुगंधाची झाड अत्यंत भरपूर आहेत, चंदनाच्या सुगंधाने तो डोंगर असा वहकून निघलेला आहे। पन्नग आहे, चाफा आहे, पारिजात आहे, पर्वतावरती अत्यंत पुष्प जाती आहेत।
ओ सरोवरी किरण तारे सेविती निरंतर चकारे पक्षी कुळे विचित्रे चौफेरे किल किलती. अत्यंत मोठाले सरोवर आहेत महाराज आणि निरंतर त्याच्यावरती चकोर अत्यंत बसलेले आहेत. सरोवरी किरणकारे अत्यंत गोड अशा प्रकारे त्या ठिकाणी चकोर पक्षी कुळे विचित्रे चिरचिर आपल्या आपल्या पद्धतीने आवाज करत आहेत. अतिरम्य पर्वत वानरे सैरा हिंडत सुषेण वैद्य राज तीर्थौषधी शोधित अतिवेगी. अतिरम्य पर्वत आहे. पर्वत बघायला टाइम नाही, पर्वताचं वर्णन करायला टाइम नाही. वानरे सैरा हिंडत आहेत आणि सुषेण वैद्य त्या ठिकाणी औषधी शोधत आहे. हो स्मरणीय रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाले औषधी ते दर्शन वैद्य सुषेण हरिखत. शोध्य वस्तू सापडलेली आहे. सुषेण वैद्य अत्यंत खुश झालेले, औषध सापडलं. राम नामे सत्वर उपटोनी औषधी संभार करीत नामाचा गजर वानर भार चालीला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सगळेचे सगळे वानरांना आनंद झालेला आहे आणि आनंद जेव्हा होतो तेव्हा आपल्यासारखे मस्ती करत नाहीत. ते आनंद झाल्याच्या नंतर भक्ती करतात. भगवान रामप्रभूची घोषणा करत औषध घेऊन निघालेले आहेत. ओ तरुणी पृथ्वी तळी औषधी चूर्ण केल्या शिळी रस घेवोनी तत्काळी शक्ती विळी काही विचार स्फुरेना. सुषेण झाला, चिंतातुर झालेला आहे महाराज. का तर म्हणले रस मुखामध्ये ओतलेला आहे तरी लक्ष्मणाला शुद्धी येत नाहीये. ब्रह्मादिकानुलंघ्य पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण शेखी सावध लक्ष्मण अद्यापि जान होईना. अरे म्हणले दुनिया का सारा यहाँ पे तामझाम कर दिया, न जाने पहाड़ों को कितने उठाने में समय लगा होगा, न जाने क्या क्या करना पड़ा होगा हनुमान जी को, लेकिन यहाँ पे औषधि मुखारविंद में डालने के बाद भी अगर लखन जी उठ नहीं पा रहे हैं तो क्या दोष हो गया है प्रभु. ओ सुग्रीव देखता स्वामी रघुनाथ एकता वायुनंद वल्गलो मी तत्सता हो सौमित्रा ते उठवीन. स्वामी ओ सुग्रीव महाराज, मी म्हटलं होतं, अ रामजी मी म्हटलं होतं लक्ष्मणाला या वल्लीच्या द्वारा उठवेल आणि या ठिकाणी तसत भ्रमण करत होतो, पण माझा प्रयास असफल दिसतो आहे. हो ऐसे बोल बोनी पाठविला रघुनंदन महाविघ्ने जिनोन पर्वताची जान आणिला. प्रभू अपराधी बुद्धीने त्या ठिकाणी सुषेण बोलत आहे. प्रभू हनुमंताला एवढा सायस करायला लावलेला आहे, परंतु विघ्न अंगावरती घेऊन हनुमंतरायाने पर्वतच आणला हो, परंतु या ठिकाणी यश भेटत नाही. काय करू मी. औषधी संभार सगळा अंग पिळोनिया वहिला हो, घाई रस ओतिला तो वृथा झाला प्रयत्न. पूर्ण औषध मी रस बनवलेला आहे आणि जखमेवरती मुखारविंदामध्ये प्रक्षिप्त केलेला आहे प्रभू, परंतु अजून लक्ष्मण काही उठत नाहीये. तरी वैद्यक लटके झाले शास्त्र वृथा रचिले शिष्टाचार दूषण आले काय मज न कळी. माझ्याकडून काय चुकलं असेल प्रभू सांगा ना. तरी वैद्यक माझं लटके, माझं सगळेचे सगळं महाराज जी डॉक्टरेट आहे ते फेल गेलेले आहे. शास्त्र वृत्ता रचलेलं आहे, शिष्टाचार दूषण आले आणि माझ्या शहाणपणाला दूषण लागलेलं आहे. काय झालं असेल प्रभू मला कळत नाहीये. नाही रसायन चुकले हो धातुसी अंतर नाही पडले
नाही अनुपान हो चुकले नाही सांडिले क्रियसी माझ्याकडून रसायन जे घ्यायचं आहे ते चुकलेलं नाहीये धातूचा जो अनुपात आहे तो माझ्याकडून चुकलेला नाहीये प्रभू ती विधी आहे तीही चुकलेली नाहीये आणि म्हणून नाही सांडिले क्रियासी अशा पद्धतीने मी लक्ष्मणाच्या मुखारविंदामध्ये औषधी टाकायला पाहिजे होते तद्वत केलं हो पण मी असफल दिसतोय प्रभू काय करू मी आता हो बरोबर लक्ष्मण भैया सावध झाले तीर्थे प्रोक्षिता शरीर सत्वर उठला हो सौमित्र बाप कृपाळू रघुवीर वानर भार हरिखला तीर्थ त्या ठिकाणी सर्व अंगाला लावलेलं आहे लक्ष्मणाच्या मुखारविंदामध्ये टाकलेलं आहे आणि सर्वचे सर्व वानर महाराज हरिखले सगळ्यांच्या वरती अत्यंत उत्तम प्रकारची छटा निर्माण झालेली आहे मन प्रसन्न झालेले आहेत आणि काय झालं जय जय श्रीराम कोंदे अंबर चर चर धुम धुमले नामे कोंदल भूगोळ नामे व्यापिले अंतराळ नामे भेदले पाताळ ब्रह्मांड गोळ कोंदले सियावर रामचंद्र भगवान की जय श्री राम भगवान राम प्रभूच्या नामाने महाराज सर्व त्रिभुवन दुमदुमून निघलेला आहे आणि त्या ठिकाणी महाराज काय झालेला आहे नामे हर्षित झाले चित्त स्वशरीर न सांभाळीत एक लोटांगण घालीत एक झेलित द्रोमवल्ली इतके खुश झाले महाराज एक दुसऱ्याला उचलू लागले खांद्यावर घेऊ लागले कोणी लोटांगण घालू लागलेले कोणी टाळ्या वाजवू लागले कोणी जय कार्य करू लागलेले तोफा बंद करू नका मनमो राम सम्मुख पैसती एके तोंड करीती रडके सौमित्र केली नाही निके मज सांडून केले देखे निघाला राम जसा रडत होता ना महाराज तशा प्रकारे वानरला रामाच्या पुढे जाऊन नाटक करू लागले आणि रडू लागले रडकं तोंड केलं आणि त्या ठिकाणी पडलेल्या वानराला म्हणतात ए सौमित्रा चांगलं नाही केलं तुम्हाला सोडून गेलास रे वागा अशा पद्धतीने नाटक करू लागले महाराज मनवोनी करीत रुदन उपहासिती रघुनंदन हरिके नाचती वानरगण विस्मत मन रामाची रामाच्या पुढे रामाचं नाटक सुरू केलं महाराज आणि त्या टायमाला विस्मय होऊ लागलेला आहे हर्ष उल्हास रामाला होऊ लागलेला आहे ओ मनबोनी करीत रुदन उपहासिती रघुनंदन हरिके नाचते वानरगण विस्मत मन रामाचे स्वयं उठून आपण लिंगीला लक्ष्मण सुग्रीवांगद विभीषण आनंदे पूर्ण कोंदले लक्ष्मण भैया उठलेला पाहिल्याच्या नंतर आपल्या प्रेमपूर्ण असणाऱ्या भावाला त्या ठिकाणी राम भैया लक्ष्मण भैयाला कडकडून मिठी मारतात भाई तू मेरा भाई है आणि राम प्रभू त्या ठिकाणी अत्यंत हर्ष उल्हासित होऊन महाराज काय करतात ओ नव लक्ष्मण उपजला येणे माने सुखावला उत्साह सकोंदला विसरला राम आपण लक्ष्मणाचा नवा जन्म झालेला आहे आणि लक्ष्मण त्या ठिकाणी समोर उभा आहे आणि मी त्याचा भाऊ आहे मी मोठा आहे हे सगळं काही विसरलेलं आणि काय करतोय उचलोनिया लक्ष्मण नाचो लागलाय रघुनंदन एका जनार्दना शरण निज जन कृपाळो हर्ष उल्हासामध्ये महाराज रामप्रभूंनी मर्यादा तोडली आज आणि अमर्याद होऊन रामप्रभू आपल्या भावाला खांद्यावर घेतात आणि उठून नाचू लागलेले आहेत प्रभू भगवान रामप्रभू नाचतायत महाराज स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धकांड टीकायाम लक्ष्मणोत्थापन नाम 49तमो अध्याय गोड सियावर रामचंद्र भगवान की पुत्र हनुमान की भैया की मुखेश्वर भगवान की जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय
महाराज 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. फुलं ठेवू नका, आता फेका. ऐका, आपण सर्व या ठिकाणी आज व्रत पूर्ण करण्यासाठी आलेला आहात. भगवान पंचमुखेश्वर हनुमंतराय आणि भगवान पंचमुखेश्वर महादेव या माझ्या आराध्यांच्या कृपाशीर्वादानं हा माझा जो संकल्प होता, शतदिवसीय फिरता भावार्थ रामायण शक्ती सोहळा, हा या ठिकाणी परिपूर्ण होत आहे. हे रामायण 14 गावामध्ये वाचण्यात आलेलं आहे. त्यामध्ये भाटीपुरी, तलवाडा, त्यानंतर ठाकर अडगाव, त्यानंतर कोलत्याची वाडी, त्यानंतर रोहितळ, त्यानंतर केकतपांगरी, त्यानंतर शिराळ्याच्या नंतर मुदापुरीच्या नंतर माळहिवऱ्याच्या नंतर रानमळ्याच्या नंतर रुईच्या नंतर अर्धमसला फाट्याच्या नंतर अर्धामसला गाव आणि खांडवी, या अशा 14 गावामध्ये रामायण वाचन झालं. आणि या सर्व गावातील भाविक भक्तांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि या संकल्पाला अत्यंत परिपूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वांनी मला मिळून या ठिकाणी सहकार्य केलं. त्याबद्दल मी मनपूर्वक आभार अभिव्यक्त करतो आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सार भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी 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 सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. उत्कट साधुनी शिला शेतू बांधुनी लिंग देहालंका पूर्विद वंशोनी कामा क्रोधाधिक राक्षस निवटोनी देह अहम भाव रावण निवटोनी देव निज बोध रामा हो आत्मा हे रामा परमार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव. प्रथम सीता शोधा हनुमंत गेला लंका धन करुणी आखया मारिला जंबू माये भुवनी राहिला आनंदाची होळी घेऊन आला. जय देव निज बोध रामा हो आत्मा हे राम परमार्थी आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव. निजबाळणी शक्ती सोडवली सीता म्हणून झाले अनुग्नाता आनंद ओसंडे वैराग्य भरता हरती घेऊन आली कौशल्या माता. जय देव जय बोध रामा आत्मा हे रामा परमार्थी आरती सद्भावी आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव. अनाथ वनी गर्भती अपार आता पद्मवादर करते उपकार अयोध्येशी आले तसे कुमार नगी होत आहे आनंद थोर. जय देव बोध रामा हो आत्मा हे रामा परमार्थी आरती सद्भावी आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव. सदा सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तय पूजा उपचार सदाची आरती माधवदास स्वामी आठवण विसर. जय
देव जय बोल रामा आत्मा हे रामा परमार्थी आरती सदावी आरती परिपूर्ण कामा जय देव सत्राने उड्डाण ओंकार वदने कलिकर्म भूमंड शुद्धी जगनी कराल ब्रह्मांड रात्री त्रिभुवनी सुरवर्ण दिशाचर झाल्या त्रमणी जय देव जय हनुमंता ओ स्वामी हनुमंता तुमचे प्रसादिन भीकृत कांता जय देव दुमदुमले पाताळ लाभ शब्द अतला नर माने लाभ्य कराल ब्रह्मांड उड्डाण छेद रामे रामदास सतीता शोध जय देव जय हनुमंता व स्वामी हनुमंत तुमचे प्रसादिन भीकृत कांता जय देव लवथवते विक्राल ब्रह्मांडी माळा दिशे कंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या निर्मळ वाटे जुळजुळा जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती व बाळ भावारती व बाळ दुष्कर भुर्गवरा जय देव गर्भगवरा भोळा नेने विशाळ आद्यांगी पार्वती सुमनांच्या बाळा विभूतीचे उदळण श्रीकंठ टाळा ऐसा शंकर शिवजी महावीरा जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती व बाळ भावारती व बाळ दुष्कर भुर्गवरा जय देव देवी दत्त सागर मंत्र बघितले नामाची अंकिता हळ सावडे ते तुला सर्वांनी प्राशन केले येळ कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती व बाळ भावारती व बाळ दुष्कर भुर्गवरा जय देव जगदंबर परिवार सुंदर मनाली पंचानन मनोहर मंडन सुखारी सत्पुर देवीचे वाचे उच्चारी रवडी लग्न दासांतरी जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती व बाळ भावारती व बाळ दुष्कर भुर्गवरा जय देव आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवते साधु संत मनोवेला माझा आरती ज्ञान राजा लोकमध्ये ज्ञान लगी हित ज्ञान तिकोने अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञान आरती ज्ञान राजा प्रगट होये विश्व ब्रह्माचे राम जनार्दन धरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते साधु संत मनोवेला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण झाले तसे तोबाचे अभंग रक्षिले आरती तुकाराम तुकता तुलनेसे ब्रह्मा तुका झाले मनोरामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ नाम सारा वेद शास्त्राचे गुज संसार दुःखनाशी महामंत्राचे वेद आरती एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवनची थोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ एकनाथ नाम घेता सुख वाटल चिंता आनंद गोपाळ दासा धनिरा पुरे मुलाता आरती एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवनची थोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ कलिंगडांगण वंदित चरण डोळ्या पाळणे रूप तुझे प्रेमी आलिंगी आनंद भोजन भावे वाळ म्हणे नामा त्वमेव माता त्वमेव बंधू त्वमेव विधान त्वमेव सर्वं